हे गाईज, वेलकम टू माय न्यू ब्लॉग. तर आज हा बघा आमच्या घरी कोण आलाय. यांची चालू झाली मस्ती. लगेच सिम्बा पाठवून काय करतोय. सिम्बा खाली हो, खाली बस. सिम्बा उभा राहा. सॉरी बोल सॉरी. हा बघा सिम्बा. बोल. हेलो गाइस, अंडा चपाती खालो. चला चलो बोलो. अरे गणपत, हे काय बोलतोस. हे काय बोलतोस येड्यासारखं. हेलो गाइस, अंडा चपाती खालो. बम्बू केटी वालो. सकाळ सकाळी बाजारात गेलो तेव्हापासून त्याला हे आणलं ज्यूस प्यायला. तर कधीपासून तो ज्यूसच पितोय अण्णा आमचा. तो बघा ती पटकन. आणि आज कस्टमर पण जास्त नाही, थोडेच कस्टमर आहेत, एक 5-6. आणि बघा आजचे हे दोनच माणसं पोहतात पूलमध्ये बघा तिकडे. आणि बाकीचे तिकडे पाळण्यामध्ये बसलेत. आज काही एवढंसं काम नाही. आणि हा बघा, हे बघा सिम्बा. बघा सिम्बा, हे सिम्बा काय करतोस. जा खाली जा. तो बघा आमचा सिद्धू गेला तिकडे. चला ते बाबा पूजा करतायत आणि हा इथे टाइमपास करतोय. तो बघा कोण पूजा करायला आला. हा सिम्बा बघा इकडे नुसता फिरतो इकडे तिकडे. तिकडे नको जाऊ सिम्बा, इकडे. सिम्बा नो, चल इकडे. तळ बघा, तळ तर आपलं फुल भरलंय. आज 2-3 दिवस खूप पाऊस पडला. आज थोडा कमी आहे पाऊस, पण तरी पण तळ फुल भरलेलं आहे. 2-3 दिवस पावसामुळे खूप भरलंय पाऊस. तळ आपलं. जायचंय पाण्यामध्ये थोडं. जा हो तर जा, इथे कमी पाणी आहे. जा पटकन. चल मी जातो पाण्यात. काही मी चाललो पाण्यामध्ये थोडंसंच असंच. बघा आलो. घाबरते बघा यायला. सिम्बा, ए सिम्बा ये इकडे. हे चल इकडे जा, इकडे जा. येतोस काय. आणि पण नाहीत का येतोस. ओढलेलीच आहे बोट, बांधलेलीच आहे बाबा. हो हो. हा बघा एवढ्याच पाण्यामध्ये आलाय. घाबरतो यायला पाण्यात. पण त्याला काही टेन्शन नाही. आपण काय हे आहोत. हे काय ए ह्याला ओरडा, ओरडायला घेऊन जा तिकडे. हे कासव, हे कासव. माझी आहेत कासव. चा घरी जा. पकडा कॅमेरा, पकडा. पाडू नको, पाडू नको. हेलो गाइस, हे बघा आता हाय पादळ चालूय. बोल आता. हॅलो मित्रांनो, आता आपण पादळच्या जवळ आलोय. आता हा बघा काय करतोय. बोटला इथे खेचतोय. आता बघू दे पादळ दूध येतोस का बोटीमध्ये. पाण्यात नको येऊ. बाप रे बाप. येतोय बोटीमध्ये. पाण्यात माझ्या फोनचे वांदे करशील. येतोय बोटीत. नको येऊ. घाबरतोस तू आधीच. नाही घाबरतोस तू आधीच. नको येऊ तू. नाही घाबरत. नको तू घाबरशील रे बाबा. नाही रे. हो तरी नाही. बोट काढ कॅमेरावरचं. त्या कॅमेरावरचा बोट काढ. हा आता कसं. हे बघ बोटीमध्ये पाणी बघ किती भरले. नाही बी आहे. इकडे दे. आता तुला कोण नाही करणार. असा बसून राहतो. आता त्याला बोटीमध्ये बसवलाय. काय रे, आवडली का बोट. जातोस बोटीमध्ये अजून. जातोस काय बोटीमध्ये. जातोस बोटीमध्ये. यातच जातोस काय. एकटा जाशील तू. आरामात जाशील ना.
दे इकडे दे. मार आता वल्ला. मार. तू ये मारायला. तूच मार, मी नाही मारणार. ए चिखलात नको जाऊ. ओ भाई तू तिथपर्यंत पोहोचव. नाही आज नाही पोहणार मी. काल पोहोचलेलो म्हणून आता परत नाही पोहणार मी. येतोस का बोटीमध्ये? बोल पटकन. येतोस का बाहेर? मग चल बाहेर. चल चल बाहेर चल. चल दे ये चल इकडे. त्याला उठ. आपण कधी जायचं इथं? काय करे टॉन्टेन. इथं झुल्यामध्ये जायचं मला. या झुल्यामध्ये हो. ओला आहे झुला तो. नाही जायचं. ओला होशी. अरे अरे पाशील. उभा राहा उभा राहा. अरे 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 उभा तर राहा. झाला बसलास. आज मेथीची भाजी आहे ना? मेथीची भाजी. हे बघा हे बघा आज मेथीची भाजी बनणार आहे. आणि हा जादूगर बघा इथे फ्री फायर खेळायला लागला असं वाटतंय. आता पडला असता. झोन मध्ये गेले. हो थांब. झोन मध्ये गेले तर अरे मेला सो मेला अण्णा मेले आमची. नको तू पाडशील फोन. तू नको 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 तू पाडशील. जादूगर चिकटला माझ्या अंगाला. ए जादूगर. आईच खूप दिवसांनी या पाळण्यामध्ये बसलोय मी. आमचा हा पाळणा पाऊस असल्यामुळे मला बसायला मिळायचा कारण नेहमी ओला असायचा. पण आज मस्तपैकी सकाळपासून मस्त ऊन पडलं त्यामुळे आज सुका सुका आहे. त्यामुळे जरा बसलो आराम करतो इथे. आणि आज काय जास्त काम पण नाही आहे. थोडंफार आहे पण ते नंतर करू आपण. आणि हे बघा ऊन पडल्यामुळे मस्त व्ह्यू आला इकडे रिसॉर्टला. भारी वाटतं एकदम बघायला. तर झाडांना मस्तपैकी पालवी फुटलेली आहे नवीन नवीन. आणि तो बघा सिद्धू तिकडे खेळतोय कसा एकटाच. आणि बाहेर आपल्या गार्डन जवळ जाऊ. चला. गार्डन जवळचं गवत मात्र खूप वाढलेलं आहे. कारण मागच्या वेळी कटिंग केलेलं तेव्हा खूप कमी होतं पण आता खूप वाढलेलं आहे बघा. काही जी तळ्याच्या आजूबाजूला झाडं बघा कसली वाटतात भारी. एकदम हिरवी गार वाटतात. आणि उन्हाच्या किरणामुळे त्यांना अजूनच जास्त असं हे वाटतं का शाईन आलेली वाटते. हे बघा कसलं वाटते. उन्हाच्या किरणामुळे ह्यांना मस्त शाईन आलेली आहे झाडांना या. आणि पाणी पण जरा एकदम साफ सुधरं वाटते. सर्व इकडची झाडं बघा कशी वाटतात भारी एकदम. ते तिकडचं गवत बघा कसलं वाटते. तिकडचं गवत पण एक नंबर वाटते ते. सो गाईज 2 दिवस खूप पाऊस पडल्यामुळे झाडं पूर्ण बहरलेली होती. आणि आज मस्त ऊन पडले त्यामुळे झाडांना एक वेगळी शाईन आली आहे. हे बघा शाईन क्लास वाटतं एकदम भारी वाटतं. एकदम एकदम सिनेमॅटिक व्ह्यू आला आहे. हे सगळं ऊन आणि पावसाचं वेगळंच काहीतरी काम असतं. 2 दिवस मस्त पाऊस पडला त्यामुळे झाडांना पूर्ण पालवी फुटली बहरली झाडं. आणि आज ऊन पडल्यामुळे झाडांना एक वेगळी शाईन आली आहे. आणि हा बघा आमचा शायनर कोंबडा. ए शायनर. हे बघा कसला भारी व्ह्यू वाटते. ए थांब 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 पडू 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 थांब. खाली उतर खाली उतर खाली उतर खाली उतर. शेमून नालाय का खानेड्या शेमून. गाईस केस खूप वाढलेली आहेत. म्हणजे खूपच वाढले आहेत. केसांच्या डोळ्यांच्या खाली येतात हे बघू शकता. हे बघा डोळ्यांच्या खाली केस येतात. तर जातो आता केस कापायला जरा. बघूया न्हावी आहे का आपला बार्बर आहे का आपलं बघूया. असेल तर कापू नाही तर मग रिटर्न घरी येऊ. बहुतेक सायकल घेऊनच जाऊ. बरेच दिवस झाले सायकल चालवली नाही आपली. सायकल घेऊन जाऊ केस कापायला आज. सायकलचा लॉक बघा आमचा इंटरनॅशनल लॉक आहे. सुटणार नाही. मला पण सुटत नाही. खतरनाक लॉक लावला हा. तुम्हाला पण आयडिया आहे जर काय लॉक नसेल तर हा लॉक लावू शकता तुम्ही. काही टेन्शन नाही. सुटला
तेच खूप दिवसांनी सायकल, खूप दिवस पण नाही वर्षांनी सायकल चालवते. 10वी नंतर सायकल जी सोडली ती सोडलीच होती. आता आज सायकल पकडतोय म्हणजे बघू शकता सायकल. ह्या वेगळं वाटते थोडं, कारण खूप दिवसांनी चालवते ना, खूप दिवस सॉरी वर्षांनी चालवते म्हणून खूप वेगळं वाटतंय जरा आता. तर जाऊया आता केस कापायला भाव्याकडे. आपण बघूया, जाऊया केस कापायला आपल्या बार्बरकडे. बघूया आता हाय काय तो. हळूहळू जाऊया, कारण पाच सर्वाला जरा वेगळं वाटते, सवय नाही आली आता आधीसारखी. व्हिडिओ करते रे यूट्यूबवर, ब्लॉगने सुरू. काय करतो माझ्या मोबाईलमध्ये खुर्ची वरती कर. नाही 322 324. गाईज आता आहे माझी आणि आम्ही आता जेवायला बसलोय. पापा वगैरे आलेत जेवायला, तर आता जेवतोय. केस कापली ती एकदम छोटीच करून टाकली, ती जास्त काय मोठी ठेवलीच नाही. कारण आता पावसाळा पण आहे त्यामुळे काय होत आहे, केस भिजले केस सुकत नाही म्हणून छोटी केस. आता हळूहळू हर्ष पण आले जेवण, तर जेवू. सो गाईज तर जेवण वगैरे सगळं झालेलं आहे माझं. आणि आता ह्या ब्लॉगला मी इथेच संपवतो. आणि ह्या ब्लॉगला पण मला एडिट करायचं. ब्लॉग जर आवडला असेल तर ब्लॉगला लाईक करा, सबस्क्राईब करा, कमेंट्स करा. आणि चला मंडळी, बाय बाय, भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तू काय थांबलास?